तर बघा आज आपण HSC बोर्ड मध्ये आलेला मॅट्रिक्सचा प्रश्न आहे ऍडजॉइंट. आपल्याला ऍडजॉइंट फाइंड करायचा आहे 2/2 चा. तर आता याच्यामध्ये बघा आपल्याला मायनर कोफॅक्टर काढावे लागतील. पहिले आपण मायनर कोफॅक्टर काढून घेऊ. बघा आता याच्यामध्ये मायनर कोफॅक्टर सर्वात पहिला आपल्याला M11 घ्यायचा आहे. आता M11 ची पोझिशन 2 ची आहे. 2 चा रो आणि कॉलम सोडायचा आहे. याचा आन्सर येणार 3. आता C11 घ्यायचा आपल्याला. C11 म्हणजेच काय समजा इथे बघा -1 चा पॉवर घेणार 1 + 1 आणि याला मल्टिप्लाय करणार मायनरने. आता -1 चा पॉवर 1 + 1 म्हणजे 2 झाला आणि -1 चा पॉवर जर 2 आपण घेतलं तर +1 भेटते आणि मायनसचा जो पॉवर स्क्वेअर असते तो असतो पॉझिटिव्ह. म्हणजेच पॉझिटिव्ह याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर भेटणार आपल्याला 3. थोडंफार मी तुम्हाला हिंट लिहून देतो. -1 चा पॉवर जर ऑड असेल तर याचा आन्सर तुम्हाला -1 भेटणार आणि -1 चा पॉवर जर इव्हन नंबर असेल तर याचा आन्सर तुम्हाला +1 भेटणार. तर बघा आता इथे आपण M11 काढलेला आहे, C11 काढलेला आहे. त्यानंतर आता आपण काढणार आहोत M12. आता 12 नंबर आपला -2 आहे. -2 चा रो आणि कॉलम सोडून द्यायचा, तुम्हाला भेटणार 4 नंबर. आता C12 घेऊ आपण. C12 जो आहे C12 म्हणजेच आता इथे ऍडिशन करा 1 + 2 ची. 1 + 2 ची ऍडिशन करा. इथे 3 आली. 3 हा आपला ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर मायनरचा आपल्याला साईन चेंज करायचा आहे. मायनरचा साईन चेंज झालं -4 झालं. आता आपण घेणार आहे M21. M21 नंबर कोणता आपला 4 आहे. 4 चा आपला रो आणि कॉलम सोडायचा आहे. तर आपल्याला नंबर भेटेल तुम्हाला -2. आता C21 घेऊ. इथे पण 2 + 1 3 झालं. 3 आपला कोणता नंबर आहे? ऑड नंबर आहे. ऑड नंबर येत असेल तर तुम्हाला मायनरचा साईन चेंज करायचा आहे. मायनरचा साईन चेंज झाला तिथे काय आला 2 आला. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला M22 घ्यायचा आहे. 22 नंबर आपला कोण आहे? 3 आहे. 3 चे रो आणि कॉलम जर तुम्ही सोडले तुम्हाला काय भेटणार? 2 भेटणार. काय भेटणार? 2. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कोफॅक्टर C22. याच्यामध्ये काय होणार मग आता 2 + 2 ची ऍडिशन करा 4 झाला आणि -1 चा पॉवर जर तुमचा इव्हन नंबर असेल तुम्हाला आन्सर 1 भेटते. 1 भेटते म्हणजे आपल्याला साईन चेंज करायची गरज नाही आहे. इथे 2 येऊन जाईल जवळपास. तर अशा पद्धतीने आपण मायनर कोफॅक्टर काढले. आपल्याला ऍडजॉइंट काढायचं आहे. ऍडजॉइंट बघा. ऍडजॉइंट मध्ये काय करायचं आपल्याला बघा. याच्यामध्ये जे कोफॅक्टर आहे याला आपल्याला कॉलम मध्ये लिहायचे. तो कोफॅक्टर आपला C11 3 आहे. नंतर C12 आपला -4 आहे. त्यानंतर C21 आपला 2 आहे आणि C22 किती आहे आपल्याला? 2 आहे. तर अशा पद्धतीने आपण ऍडजॉइंट काढलाय. तर मित्रांनो बघा ऍडजॉइंट मध्ये काय होते आपले जे डायगोनल एलिमेंट आहे याची पोझिशन चेंज होते. आपले डायगोनल एलिमेंट आहे 2 आणि 3 याची पोझिशन चेंज झाली आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट आहे याचं काय होणार? साईन चेंज होणार. अशा पद्धतीने आपण ऍडजॉइंट काढलेला आहे. तर इम्पॉर्टंट प्रश्न होता HSC 2025 मध्ये आलेला होता. ठीक आहे. कट कर.